नमस्कार मित्रांनो. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खूप मोठी ठरू शकते. कारण EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन थेट 9 पट वाढण्याची मागणीही पुन्हा जोर धरत आहे. होय, सध्या फक्त 1,000 रुपये किमान पेन्शन मिळते, पण कामगार संघटनांची मागणी आहे की ही रक्कम थेट 9,000 रुपये करण्यात यावी. EPS 95 म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना, जी 1995 साली स्थापन करण्यात आली. ही योजना म्हणजे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFO द्वारे चालवली जाते. जेव्हा कर्मचारी PF मध्ये पैसे जमा करतो, तेव्हा नियोक्त्याच्या योगदानातील 8.33% रक्कम पेन्शन फंडमध्ये जमा होते. यावर सरकार 15,000 रुपयापर्यंतच्या पगारावर 1.16% अतिरिक्त योगदान देते. सेवानिवृत्तीनंतर याच फंडातून मासिक पेन्शन म्हणून त्या कर्मचाऱ्याला दिली जाते. सध्याची परिस्थिती अशी आहे की किमान पेन्शन ही फक्त 1,000 रुपये आहे. 15,000 रुपये पगार मर्यादा प्लस 35 वर्ष सेवा बरोबर अंदाजे 7,500 रुपये पेन्शन. काही जणांना 9,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळते. ती सेवा कालावधीवर अवलंबून असते. पण आता मागणी आहे किमान पेन्शन थेट 9,000 रुपये करा. हा मुद्दा स्थानिक पातळीवर न राहता हा मुद्दा संसदेमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयातही गेला आहे. म्हणजेच एक प्रकारे सरकारवर आता दबाव वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते पेन्शन 9 पट वाढवली तर पेन्शन फंडावर मोठा आर्थिक दबाव येऊ शकतो. कारण EPS योजना ॲक्युअरियल मूल्यांकनावर आधारित असते. म्हणून सध्या तरी सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची शक्यता फार कमी मानली जाते. तुमचं मत काय? तुम्हाला वाटतं का किमान पेन्शन 9,000 रुपये व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सरकारी व कर्मचारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.